लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून देशात पुन्हा एनडीए सत्ता स्थापन करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयाची हॅट्रिक केली असली तरी भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे। उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही भाजपची पीछेहाट झाल्याचे दिसून आले। तर आतापर्यंत सत्ताधारी ज्या काँग्रेस आणि मवियाची खिल्ली उडवत होते त्यांच्या महाराष्ट्रात 30 जागा निवडून आल्या आहेत। तर महायुतीला मात्र 17 जागांवर समाधान मानावे लागले। भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यात दारुण पराभव झाला। याच दरम्यान भाजप आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी केलेले एक विधान पुन्हा चर्चेत आले आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मवियाला 18 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईन अशी घोषणा त्यांनी केली होती। त्यांच्या याच घोषणेचा दाखला देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्यांना डिवचण्यात आले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांना उद्देशून एक खोचक ट्विट केले आहे। आशिष शेलारजी, संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना, म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी सगळे देता येईल अशी खोचक टीका करत अंधारे यांनी शेलार यांना टोला लगावलाय। लोकसभेच्या निकालानंतर आशिष शेलार यांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे सुषमा अंधारे यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधलाय। उद्धव ठाकरेजी, हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे, भारतीय जनता पार्टी देशात 45च्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रति आव्हान देतो, देशात जाऊ दे, महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही 18 होतात आमच्यामुळे, आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही 18 आलात तर मी राजकारण सोडेन। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।